मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमेरिकेतील वंशवादाविरोधात लढणारे मॅल्कॉम एक्स यांची कहाणी। अमेरिकेमध्ये वंशवादाविरोधात खूप मोठे संघर्ष झाले, त्यामध्ये अनेक महान नेत्यांनी मोलाची भूमिका बजावली। त्यामध्ये मॅल्कॉम एक्स यांचेही मोलाचे योगदान आहे। 15व्या शतकाच्या शेवटी युरोपियन वंशाच्या लोकांनी जगातील विविध प्रदेशांमध्ये जाऊन तिथल्या सर्व भागांवर कब्जा केला। असंच त्यांनी अमेरिकेतील बहुतांश प्रदेशांवर कब्जा मिळवला व तिथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यास सुरुवात केली। पण त्यांच्याकडे शेती करण्यासाठी मजूर नव्हते, म्हणून त्यांनी आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशातून अपहरण करून गुलाम म्हणून अमेरिकेत आणण्यास सुरुवात केली। या युरोपीय लोकांनी आफ्रिकन लोकांवर खूप अन्याय अत्याचार केले। 1861 मध्ये आफ्रिकन लोकांवरील अत्याचार कमी व्हावेत या मुद्द्यावरून अमेरिकेतील उत्तर आणि दक्षिणी राज्यांमध्ये गृहयुद्ध झाली। यामध्ये उत्तर भागातील राज्यांचा विजय झाला व त्यांनी आफ्रिकन लोकांवरील अन्याय अत्याचार थांबावेत म्हणून विविध कायदे केले, परंतु तरीही आफ्रिकन लोकांवरील अत्याचार काय कमी झाले नाहीत। अशा सर्व वातावरणातच 19 मे 1925 ला अमेरिकेतील नेब्रास्का या प्रदेशातील ओमाहा या शहरात मॅल्कॉम एक्स यांचा जन्म झाला। मॅल्कॉम एक्स यांचे वडील अर्लिटील एक ख्रिश्चन पादरी होते, तसेच ते आफ्रिकन लोकांसाठी काम करणाऱ्या युनिव्हर्सल निग्रो इम्प्रूव्हमेंट असोसिएशन UNI चे प्रचारक होते। यामुळेच त्यांना वंशवादी विचारांचे युरोपीय लोक त्रास देऊ लागले व त्यांच्यावर हल्ले करू लागले। म्हणून या हल्ल्यांना कंटाळून मॅल्कॉम एक्स यांचे संपूर्ण परिवार काही काळ अमेरिकेतीलच मिल्वॉकी व त्यानंतर लेसिंग मिशिगन येथे राहू लागले, परंतु तिथेही वंशवादी विचाराच्या गोऱ्या युरोपियनांनी त्यांना त्रास देणे चालू केले व एके दिवशी घडू नये तेच घडले। सन 1931 मध्ये मॅल्कॉम एक्सच्या वडिलांची डेड बॉडी ट्रामच्या ट्रॅकवर आढळली व यानंतर असाही संशय व्यक्त केला जाऊ लागला की त्यांची हत्या करून नंतर त्यांची डेड बॉडी ट्रॅकवर फेकली गेली। यानंतर पूर्ण परिवाराची जबाबदारी मॅल्कमची आई लुईस लिटेल यांच्यावर आली, परंतु पतीच्या निधनामुळे त्यांना जब्बर मानसिक धक्का बसला। या अशा परिस्थितीत त्यांनी कसंबसा 8वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। काही वर्षे छोटी मोठी कामे केल्यावर मॅल्कॉम यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली। बोस्टनमध्ये राहत असताना एक घड्याळ चोरल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली। जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांची आफ्रिकन कैदी बिम्बीशी ओळख झाली। त्याने मॅल्कमला जेलमधील वाचनालयामध्ये जाऊन पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला। हा सल्ला मॅल्कमने मनावर घेतला व पुस्तकांनाच आपला घनिष्ठ मित्र बनवले। आपले सारे ज्ञान या पुस्तकांच्या माध्यमातूनच मिळवले। पुढे जेलमधील वागणूक सुधारल्यामुळे मॅल्कम यांना जेलमधून सोडण्यात आले। शिकागो येथील एका कार्यक्रमात त्यांची ओळख नेशन ऑफ इस्लामचे संस्थापक इलाइजा मोहम्मद यांच्याशी झाले। इथूनच मॅल्कम यांनी आपले लिटिल नाव हे बदलून मॅल्कॉम हे नाव धारण केले। मॅल्कम यांनी आफ्रिकन लोकांसाठी काम करणाऱ्या नेशन ऑफ इस्लाम या संघटनेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले। बघता बघता मॅल्कॉम या संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचे खूप मोठे नेते बनले। अमेरिकेतील मोठ्या विश्वविद्यालयात व वर्तमानपत्र TV चॅनलच्या इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलावले जाऊ लागले, परंतु 1963 मध्ये आपापसात काही मतभेद झाल्यामुळे त्यांना नेशन ऑफ इस्लाम या संस्थेतून बाहेर केले गेले। 1964 मध्ये ते हजची यात्रा करण्यासाठी गेले, तसेच त्यांनी सर्व आफ्रिकी आणि अरबी देशांचा दौरा केला। दौऱ्याहून परत अमेरिकेला आल्यावर त्यांनी नेशन ऑफ इस्लाम या संस्थेपासून स्वतःला पूर्णपणे लांब ठेवले व आफ्रिकन वंशाच्या लोकांना एकजूट करण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर आफ्रो अमेरिकन युनिटीची स्थापना केली। त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या व एक दिवशी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात आला। यातून ते बचावले, पण 21 फेब्रुवारी 1965 ला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये भाषण देत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व या हल्ल्यात मॅल्कॉम एक्स यांचा मृत्यू झाला। अशा प्रकारे आफ्रिकन वंशाच्या लोकांनी आपला एक लढवय्या नेता गमावला। मंडळींनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज इन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।